नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. तर आज संडे आहे आणि आमचे सगळे संडे घरी बसूनच जात आहेत खूप महिन्यांपासून. आणि बोल. तर आज म्हटलं की थोडं बाहेर पडूया आणि कुठेतरी जाऊया, कारण एवढा जास्त पाऊस नाही आहे. पाऊसच नाही आहे. पाऊस नाहीच आहे, पण पाऊस पडून गेलाय. पडून गेलाय. मागच्या 8 दिवसात जो पाऊस पडलाय त्यामुळे थोडीशी हिरवळ झाली असेल असं आम्हाला वाटते. आणि बाहेर पडायचं अजून एक कारण म्हणजे आम्ही कार घेऊन 5 महिने झाले, पण 5 महिन्यात आम्ही एकदा सुद्धा ड्राईव्हला गेलेलोच नाहीये. लॉंग ड्राईव्ह नाही झाली. हा, आम्ही फक्त सांगली ते पुणे, पुणे ते इचलकरंजी, इचलकरंजी ते सांगली, म्हणजे सांगली इचलकरंजी पुणे एवढंच फिरलोय. पुण्यातल्या पुण्यात पण आम्ही कुठं कार घेऊन गेलेलोच नाही. एवढा वेळ गाणं चालूच होतं. होय, मग ऐकू गेलं असेल की नाही आता. जाऊ दे की गेलं असेल. कुठे गेलेलोच नाहीये, म्हणून मग आता विचार केला की ऍटलिस्ट एक लॉंग ड्राईव्ह तर व्हायला पाहिजे, कारण 5 महिन्यात गेलो नाही एकदा सुद्धा. म्हणून मग आम्ही आज जातोय. आणि घरातून म्हणजे किती काय दाखवणार, घरातून किती ब्लॉग करणार, काय दाखवणार. हा. सारखं रेसिपीचे ब्लॉग तर तुम्ही बोलून जा. हे पण एक रिझन होतं. तर असं ओव्हरऑल सगळं म्हणून आज मुहूर्त लागलाय आम्हाला बाहेर पडायला. तर आज आम्ही बाहेर पडतोय फायनली, आणि कुठे जातोय हे तुम्हाला आम्ही सांगतोच. तर ब्लॉग बघत राहा आणि आमच्या जर्नीमध्ये सोबत राहा. चला, सुरुवात केली आम्ही जायला आणि अथर्वशीष लावले. आम्ही जेव्हा पण गाडी सुरू करतो सगळ्यात पहिले आमच्या गाडीमध्ये काय वाजत असेल तर अथर्वशीष, त्याच्यानंतर हनुमान चालिसा, त्याच्यानंतर तारक मंत्र, आणि मग आमचे दुसरे बॉलिवूडचे गाणी. तर हे आम्ही गाडी घेतल्यापासून आम्ही हा रूल फॉलो करतोय, रन ड्राईव्ह करतोय आणि हे आम्ही नेहमी फॉलो करतोय. तर चला, किती वेळ लागतोय बघूया पोचायला. किती तासाची जर्नी? 1.5 तास आहे. 1.5 तास दाखवते, तर बघू. आणि ऊन नाहीये, थोडंसं ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस तर येणार नाहीये. बघू काय होते. कुठं जायचं म्हणलं तर ट्रॅफिक शिवाय वेगळं काय नसतंय, नुसतं ट्रॅफिक. आणि त्यात आम्ही लोणावळा साईडला चाललोय, त्या रोडला चाललोय, त्यामुळे तिकडे तर भरपूर ट्रॅफिक, मुंबईचं पण ट्रॅफिक. एवढं ट्रॅफिक आहे म्हणून मला सॅटर्डे संडे बाहेर जायला आवडतच नाही. गप्प घरात निवांत रेस्ट केलेलं बरं पडते, पण बाहेर जायला नको असं होते माझं. पण काय, आमची गाडी कंटाळी पार्किंग मध्ये दाखवत नाही आहे, जास्त पॅच नाही आहे, थोडासा तेवढा कव्हर होईल. आमची कार कंटाळी पार्किंग मध्ये उभी राहून म्हणून आम्ही तिला फिरवायला घेऊन आलोय. आम्ही नाही फिरायला आलोय, आता ट्रॅफिक मध्ये उभा राहून कंटाळेल. चला, थोडाच पॅच आहे, 3 मिनिटाचं आहे ट्रॅफिक. 90ची गाणी. गाणं कुठलं ओळखलं असेल तर कॉमेंट्स मध्ये सांगा कुठलं गाणं आहे. वाटायला लागले, रोड असला सही आहे. पाऊस पाहिजे होता, अजून जरा पाऊस पाहिजे. पाऊस तर पाहिजे होता, पण ठीक आहे. ते शहरातली गर्दी सोडून आम्ही कुठेतरी असं लांब भारी आलोय तर मस्त वाटायला लागले, शांत वाटायला लागले. आणि आमचं गणू आमच्या सोबत आहे, आमचं पप्पा. एकदम मस्त आहे लोकेशन. लेफ्ट साइड असं वाटतंय इकडे पाऊस पडणार आहे. पडायला पाहिजे, आम्ही जरा प्रे करालोय, पण वातावरण तर तसं काय वाटत नाहीये. बघू, पडला तर आमचं नशीब. ठीक आहे, पोहोचतोय आम्ही एक 5-10 मिनिटात पोहोचतोय. 10 मिनिटामध्ये पोहोचतोय आम्ही. भारी लोकेशन कुठं मिळणार आहे असं? अरे पुण्यात ढिग आहे असं लोकेशन. पण आपण की असं भारी शांत, गर्दी पण दिसायला, पाणी पडताना दिसलं असतं, थोडंसं जरा व्ह्यू बघायला मिळालं असतं. एवढं मिस करायला आम्ही पावसाला, काय करायचं. थोडंसं पडाले पाणी. 8 दिवसापूर्वी इथं पाऊस झाला, त्यामुळे थोडंफार तर पाणी आहे. अरे लोक थांबून बघायला जायला लागला, आपण बघायला गेला साहेब. तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. तर कुठं आलोय आपण? कोंडेश्वर मंदिर. तर पुण्यापासून किती किलोमीटर होतं प्रणव ते? PCMC पासून 40 किलोमीटरच्या अंतरावर हे आहे डेस्टिनेशन. किती? 40 किलोमीटर ना. 1.5 तास लागला आम्हाला यायला.
आणि इथं आल्यावर आम्हाला त्यांनी सांगितलं की भरपूर गर्दी आहे म्हणून मग आम्ही गाडी इकडे अलीकडेच पार्क केली. आता इथून एक अर्धा किलोमीटर वॉकिंग आहे. 400 मीटर. हां एवढं वॉकिंग आहे. तर आता आम्ही जातोय चालत आणि इतकं छान मस्त वाटायला लागले. क्लायमेट असं पूर्ण हिरवळ भारी वाटायला लागली. आम्ही तिथनं निघताना एवढं जबरदस्त ऊन होतं पण इथं आल्यावर बघतोय सगळं थंडगार पडले. छान आहे म्हणजे क्लायमेट एकदम ऊन जरी location असं तरी पण ऊन जाणवत नाही कारण झाडं भरपूर आहेत. आणि त्यामुळे आम्ही असं आता फ्रेश उभारलोय त्याचं लोकेशन तुम्ही बघा. हा थोडाफार ट्रेक करतच आम्हाला जावं लागणार आहे. नॉर्मल कुठं आहे. होय नॉर्मलच आहे पण हे सगळं बघतेस ना तू. आता बघ कसं आहे हे सगळं पाणी पावसाचं साचले. हे असं आपल्याला जावं लागणार आहे थोडं. आता हे चालत ट्रेक म्हणजे काय असं एवढा मोठा ट्रेक नाही आहे पण नॉर्मल ट्रेक आहे. आता इथं ओल्यात जाशील बघ चिखल झाला. असा प्रॉपर जंगल टाईप एरिया असल्यासारखा एकदम छोट्या गावातनं आणि पण रस्ता छान होता आहे. रस्ता एकदम छान आहे, प्लेन आहे, खड्डे बिड्डे काय नाही आहेत. म्हणजे कार घेऊन पण येऊ शकता, टू व्हीलर घेऊन पण येऊ शकता, टू व्हीलरनं पण येऊ शकता. असा रोड आहे आणि भारी आहे एकदम. आता असं आम्ही जाणार चालत मस्तपैकी वरती चढत जातो. चला तर आम्ही तुम्हाला भेटतो वरती जाऊन. दिसतेस काय तू? तुला होईल का चालायला? नाही उचलून घे. चल मग घे उचलून मला. शूज घातले नाही, तू शूज घालून आलायस मस्तपैकी. मी चप्पल घातले, मला तू नाही कॉन्फिडन्स होता ना तुला, शूज घालून जायलाच नाही अशा ठिकाणी कुठं फिरायला जाताना. जीन्स घातली नाहीये ना म्हणून मी शूज घातले नाहीये. असं ते घालायचं तुला काय होते. मीला घरातनं बाहेर पडताना म्हणत होती इथं लोक असतील ना. शनिवार रविवार दिसतच नव्हतं लोक. शनिवार रविवार पुण्यातले लोक घरात बसतील हे शक्य आहे का? नाही, सगळे आमच्यासारखेच. नाही आम्ही घरी बसतोय. आम्ही आत्ता आलोय बाहेर किती महिन्यांनंतर. आणि थोडाफार ट्रेक लागलाय. वारं समोर नाही आणि चढत जायचं. बघा गर्दी नुसती तुफान गर्दी. आणि हा मंदिराचा वर्ण व्ह्यू. हे मंदिर आहे आणि हां मंदिर तर छोटंच आहे. झूम करून दाखवतो. हे मंदिर असं छोटंच आहे. त्याच्या पलीकडच्या बाजूला धबधबा येतो. नुसता व्ह्यू. गर्दी अशी आणि इकडे एवढं भारी लोकेशन. काय पाहिजे अजून? असं हिरवगार लोकेशन. चला. दर्शन एकदम व्यवस्थित झालं. गर्दी फार काय नव्हती आहे पण दर्शन होण्यासारखी गर्दी आहे. आणि मंदिरचा एरिया एवढा मस्त आहे, एवढा भारी मोठाच्या मोठा एरिया आहे. आणि जे मेन अट्रॅक्शन आहे ते आमच्या बॅक साईडला आहे. ते आम्ही तुम्हाला बॅक कॅम चालू करते आणि मग दाखवतो. ये. आणि आम्ही फायनली पोचलोय त्या अट्रॅक्शनवरती. आमच्या मागे एकदम धबधबा आहे भारी. चल तुला काय म्हणायचं आहे? चला आता वरती जाऊ. इकडं काय करायचं तुला? मग पाण्यात भिजणारच. सगळं आहे एकदम गार पाणी. गार आत ये, बाहेर ये, बाहेर ये. काय मग सगळी येणारच ऑब्विसली. 0.5 मध्ये घालोय मी. पाण्यामध्ये मासे आहेत. हे बघा हे बघा हे बघा. काय म्हणतात याला? फूट मसाज. हे बघा हा बोटाला माझ्या बाई चावतोय. हा बोटाला. खावा खावा खावा. स्वच्छ करा माझे पाय. बास बाहेर ये. ए बा मासा आला प्रणव, बाहेर ये. बाहेर ये तू आता, बास कर. इकडे शंकराची एवढी छान मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. जांभळी भगवान शंकर मूर्ती. तसं संध्याकाळ होईल तसं तसं वातावरण एवढं मस्त व्हायला लागले. वारं खूप छान यायला लागले आणि एकदम फ्रेश वाटायला लागले. ठीक आहे, पावसाची कमी आहे. पाऊस असतो तर धबधबा अजून मोठा असता. पण तरी पण छान रिफ्रेशिंग वाटायला लागले आणि गर्दी भरपूर आहे. पाऊस नाही तरी पण लोक येतात.
छान आहे स्पॉट वन डे मस्त आहे. पिकनिकसाठी हाफ डे पिकनिक गोल्डन थम्सअप. हाफ डे पिकनिकसाठी स्पॉट चांगला आहे, तुम्ही येऊ शकताय. हो. चला तर आता आम्ही काहीतरी खातो. सकाळी कणीस. खाऊन निघलोय, भरपूर खाल्ले आम्ही सकाळी. कणीस आणि खायचा त्याच्यानंतर हिला तर आम्ही कणीस बुट्टा. आम्ही आता इथं कांदा भजी खायला आलो. तू बुट्टा खाणार आहेस ना? हां. मी बुट्टा आणि कांदा भाजी खाणार आहे. आणि हे दिसतंय तुम्हाला guys? हे हां तर अरे मी विसरलंच नाही, त्याच्यामुळे तुमचा आवाज येत नाही का? मला चावता येते, पण माझ्या प्रत्येक फोटोमध्ये हे दिसायला लागले. माझ्या दाताची ट्रीटमेंट चालू आहे, मी रूट कॅनल केले आणि फक्त कॅप बसवायची बाकी आहे. आणि त्यांनी दात कॅप बसवायचं असतं तर दात कट करतात, म्हणजे तो बारीक करतात. आणि तो बारीक झाला आहे दात. आणि तुझा दात, हां तुझं काय दात हां, तर मी हे सांगत होते, माझा जो दात आहे ना तो कट केला आहे, त्यामुळे ते प्रत्येक फोटोमध्ये दिसायला लागले. आणि मी जेवढे पण व्हिडिओ केलेत या आठवड्यात माझ्या चॅनलवरचे, त्या सगळ्या व्हिडिओमध्ये माझं हे दिसायला लागले. असू दे चांगलं नाही वाटत आहे. असू दे, काय तर होते, काय नाही त्याच्यात एवढं काय असतं. आणि तो समोरचाच दात आहे, त्यामुळे मला मी बोलले तरी पण ते दिसतं, नाही, मी एवढं हसले काय तरी जाणवत पण ते नाही, दिसतंय. तुलाच दिसतंय. मला माझ्या प्रत्येक व्हिडिओ ते दिसायला लागले. प्रणव आता पण आपण आपल्याला जेवढे पण काय व्हिडिओ झालं केले ते फक्त आपल्यालाच वाटत असते, समोरच्याला काही दिसत नसतं. तू आता सांगितलीस नाही, इथून पुढे लोक हे करणार, नोटीस करणार. हो का नाही? स्वीट पण सांगितले. हां, एक हां, सांगितलं. एक बुट्टा आणि हे कांदा भाजी. त्याला चटणी नाही लावली. बुट्टा आला बुट्टा. हे पाऊस यायला लागला का काय? मला नाही माहिती. तुझा आहे खा. मला हे असं तुम्ही मला सांगा, बाहेर आल्यानंतर बुट्टाच खायचा असतो, मला भाजलेलं आवडत नाही, मला बॉईल केलेलं आवडतं. पण बाहेर असं ठिकाणी त्याच्याने ॲसिडिटी भाजलेलंच होत्या, खाते. त्याच्याने ॲसिडिटी एवढं होत्या काय मला. नसते, ॲसिडिटी मला असलं काय होत्या. बघत बसायचं नाही. बाहेर आलं मला ना होत्या. खायचं नाही. आमचं सगळं फिरून वगैरे झालं, आम्ही छान खाल्लं पण. बोल की छान काय खाल्लं आणि मग नंतर म्हणतोस की मी बोलायला देत नाही तुला, मी एकटीच बडबडते म्हणून. छान खाल्लं म्हणजे काय ते सांग ना. तुम्ही या अशा एरियामध्ये आल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे? तर भजी, वडापाव, मॅगी. भुट्टा, मॅगी असे पदार्थ एकदम मस्त होते. मसाला भजी मस्त मॅगी. होती. मला चांगले होते. मॅगीपेक्षा हे आपलं कांदा भजी भारी वाटली. हम्म. खाल्लेलो आहे. लोकेशन एकदम भारी आहे, तुम्ही एकदा व्हिजिट करा. जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल श्रावणात तर अतिउत्तम. आम्ही पाऊस अगदी पण पडून गेल्यावर पावसाळ्यात आलो येऊ त्यामुळे नका. ठीक होतं. पण हां, पावसात अगदी पण पाऊस म्हणजे पडत अगदी असताना जोराचा नको, पाऊस कारण असताना नको. इथं मला तर वाटते बंदच असेल, कारण एवढं हम्म. इथं पाऊस वगैरे असणार आहे धबधब्यामुळं. काय सांगता येत नाही चालू असेल की. आणि आता पाऊस पडून गेला त्यामुळे सगळीकडे गारवा आहे. लोकेशन छान आहे आणि मी दिसत नाही आहे. लोकेशन छान आहे आणि हिरवळ पण आहे, त्यामुळे छान वाटते. जर तुम्हाला पावसात असेल फिरायचं तुम्ही पावसात या, पण आम्हाला अगदी पण किचकिच पावसात नको पण वाटतं. छान आहे लोकेशन, एकदा बघून घ्या. आणि कशाचं, हां शंकराचं मंदिर आहे. शंकराच्या मंदिराच्या शेजारीच एक धबधबा आहे, एन्जॉय करा. ते इथं आजूबाजूला पण भरपूर धबधबे आहेत, ते पण एन्जॉय करा. हम्म. चला तर तर आणि हा आता ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा. आणि कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. हां, तुम्ही जर या लोकेशनला आधी पण आला असाल तरी सुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हाला हे लोकेशन कसं वाटलं. आणि याच्या आधी जर पावसाळ्यात कोणी व्हिजिट केली असेल तर पावसाळ्यात भर पावसात ते चालू असते का नाही हे पण सांगा, म्हणजे बाकीच्यांना हेल्प आम्ही पण पावसाळ्यात येऊ एकदा. हो, पावसाळ्यात आमच्या घरातनं पाय निघत नाही, फिरायला येणार. असू दे, ते तुझं सांगू नकोस. माझंच हिचं सांगते सांगायला मी, लागल्या, माझंच माझं नाही सांगते. सांगत आहे की. मी नाही जाऊ शकत पावसात, किचकिच मला आवडत नाही. किचकिच आवडत नाही. तर चला आम्ही आता ब्लॉग इथेच संपवते. बाय.